अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50% कर लादलाय। त्याच्या विरोधात हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनाच्या वतीनं कोल्हापुरातील मॅकडोनाल्ड समोर जोरदार निदर्शनं झाली। अमेरिकन कंपन्यांच्या सर्व वस्तूंवर बहिष्कार टाकावा आणि स्वदेशी वस्तूंचा वापर करावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं। रशियाकडून भारत क्रूड ऑइल खरेदी करत असल्याचं कारण पुढं करून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या उद्योगधंद्यांवर आणि शेतकऱ्यांच्या मालावर 50% कर लादला आहे। वाढीव कर लादून अमेरिकेनं भारताच्या अर्थव्यवस्थेवर हल्ला चढवलाय। भारताला आर्थिक कोंडीत पकडण्यासाठीच अमेरिकेनं हा निर्णय घेतलाय। याच्या निषेधार्थ हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनाच्या नेतृत्वाखाली समविचारी संघटनांनी आज कोल्हापुरातील सयाजी हॉटेल इथल्या मॅकडोनल्ड्स समोर जोरदार निदर्शनं केली। भारतीयांनी अमेरिकन कंपन्यांच्या वस्तूंवर बहिष्कार टाकावा आणि स्वदेशी वस्तूंचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलं। अमेरिकन सरकारनं डोनाल्ड ट्रम्पने आपल्या भारतीय वस्तूंवर 50% कर लादलेला आहे। त्याच्यामुळं आपले भारतीय उद्योग आहेत, शेतकरी आहेत, त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवणार आहे। आणि आमची अशी मागणी आहे की सरकारला जे आर्थिक संकट जे येणार आहे तर शेतकऱ्यांना, उद्योगांना तिने आर्थिक सहाय्य पण केलं पाहिजे। आणि इकडं आमची अशी मागणी आहे की जे काय विदेशी वस्तू आहेत, मग ते मॅकडॉल असू दे, KFC, बर्गर किंग, पिझ्झा हट, कोका कोला, तर ह्याच्यावर बहिष्कार आम्ही टाकण्याचं आव्हान भारतीय जनतेला करतोय। जे स्वातंत्र्यापूर्वी जे आपण क्रांती केली होती की विदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकला होता, त्याच पद्धतीनं आता आपली क्रांती करून आपण विदेशी वस्तूंवर बहिष्कार घालून आपली देशभक्ती प्रत्येकाने जागृत ठेवली पाहिजे। मॅकडोनल्ड्स समोरील आंदोलनानंतर पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन अमेरिकन कंपन्यांच्या वस्तू विकणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली। या आंदोलनात प्रदीप भिवटे, महेंद्र अहिरे, अशोक गुरव, आप्पासाहेब गुरव, राजू यादव, संभाजी भोकरे, यादव महाराज, डॉक्टर अश्विनी माळकर, किशोर घाटगे, शरद माळी, संभाजी थोरवे, किरण कुलकर्णी यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते।